सोशल मीडियासुद्धा आपल्या नात्यामध्ये दुरावा आणण्यामागचं एक कारण ठरतं आहे बरं का. तुम्ही कधी ऑब्झर्व केलं आहे, नाही केलं माहिती नाही. कारण आपल्याला जे बघायचं आहे, ऐकायचं आहे, त्याच गोष्टी सोशल मीडियावर दाखवल्या जातात. आपण जर रिलेशनशिपमध्ये दुखावलं गेलो असो, भांडणं झाली असतील, ब्रेकअप झाला असेल, तर सोशल मीडियाचं अल्गोरिदम आपल्याला अशाच गोष्टी दाखवतं. तुमचंच बरोबर आहे, तो किंवा ती टॉक्झिक आहे, तुम्हीच व्यक्तिम आहात, समोरचा नार्सिसिस्ट आहे. थोडक्यात काय, सोशल मीडिया आपल्याला व्हॅलिडेशन देतं, पण सत्य देत नाही. प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते. हे एवढं टोकाचं व्हॅलिडेशन मिळालं, मग कुणीही आपले मित्र, नातेवाईक किंवा माझ्यासारखं कोणी काउन्सिलिंग जरी तटस्थ आणि बॅलन्स काही व्ह्यू जरी तुम्हाला द्यायला लागला, तर आपल्याला तो गैर वाटतो. म्हणजे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर किती वाईट आहे हे सांगण्यासाठी मी एक व्हिडिओ तयार केला होता. त्याच्यावरतीही मला शिव्या घालणारे होते. आपण एक नॅरेटिव्ह तयार करतो, मीच बरोबर आहे, मीच पीडित आहे, मीच नातं वाचवतोय, त्यानं किंवा तिनं बदलावं, नातं वाचवण्यासाठी ताणणेच सगळे एफर्ट्स घ्यावेत, कारण चुकीचा तोच आहे. आणि इथूनच सुरू होतं नात्यासाठीचं एक धोकादायक वळण, ज्यात आपण स्वतःकडे पाहणं थांबवतो, आपल्या चुका स्वीकारणं थांबवतो, आपण बदलायला तयारच नसतो आणि इथंच नातं हळूहळू संपायला लागतं. कारण एक व्यक्ती मेहनत करत राहतो आणि दुसरा फक्त बरोबर ठरवण्याचा हट्ट धरतो. लक्षात ठेवा, जेव्हा आपण समोरची व्यक्ती 100% चुकली असं म्हणत असतो, तेव्हा तो 100% चुकलेला नसतो. त्याच्यामध्ये कुठेतरी आपला 10%, 20%, 30% काहीतरी एक तो रोल असतो. सोशल मीडियावर दाखवलं जाणारं सगळंच खरं नसतं. नातं वाचवायचं असेल तर व्हॅलिडेशन नाही, संवाद करा. हिरो आणि विक्टीम होण्याऐवजी दोघंही पार्टनर बना. तुमच्या नात्यामध्ये असे काही प्रॉब्लेम्स येत असतील, सल्ला घ्यायचा असेल तर माझं पेड काउन्सिलिंग कॉल तुम्ही बुक करू शकता. अधिक माहितीसाठी व्हॉट्सअप करा 8010093939 या क्रमांकावर.